राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या हालचालींना वेग आलाय। भाजपच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे। थोड्याच वेळामध्ये फडणवीस बैठकीला येणार असल्याचं कळत आहे। तर बैठकीमध्ये राज्यसभेच्या चौथ्या जागेविषयी चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। त्यामुळे आता या बैठकीमध्ये नेमकी काय खलबतं होतात याकडे लक्ष आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? काही दिवसांवर राज्यसभेची निवडणूक येऊन ठेपलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर भाजपमध्ये हालचालींना वेग आल्याचं दिसतंय। बैठक बोलावलेली आहे, काय अपडेट्स आहेत याविषयी? निश्चितच परा, आता आपण उभे आहोत ते देवेंद्र फडणवीस यांच्या मेघदूत बंगल्याबाहेर आणि याच माझ्या पाठीमागे असलेल्या मेघदूत बंगल्यावरती आता या थोड्याच वेळामध्ये बैठकीला सुरुवात होईल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे। तुर्तास भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे दोघेही महत्त्वाचे नेते आहेत, ते मेघदूत बंगल्यावर पोहोचलेले आहेत आणि अवघ्या पुढच्या काही वेळेमध्ये कोर कमिटीचे जे प्रमुख सदस्य आहेत, ज्याच्यामध्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार असतील किंवा अन्य प्रमुख मंत्री आणि नेते आहेत, ते सुद्धा दाखल होतील। एकूणच 3 दिवसांचा अवधी शिल्लक आहे निवडणूक नामांकन अर्ज भरण्यासाठी। आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये ज्या हालचाली आहेत त्या घडून येत आहेत आणि आजच्या बैठकीमध्ये एकंदरीतच ज्या राज्यसभेच्या 6 जागा आहेत, ज्या महाराष्ट्रामध्ये ज्याची निवडणूक पार पडणार आहे, त्यापैकी 1 जागा शिवसेनेच्या वाटेला आहे, तर 1 जागा राष्ट्रवादीच्या वाटेला आहे आणि 3 जागांचा भाजपचा कोटा आहे। मात्र 6व्या उमेदवार महायुतीतर्फे देण्यात येईल का आणि त्याच्यामध्ये 4था उमेदवार हा भाजपचा असेल का, याची चाचपणी आता सध्या आजच्या बैठकीमध्ये अपेक्षित आहे। आपल्या माहितीसाठी काँग्रेसकडे 6व्या जागासाठी जे अपेक्षित मतदानाचा कोटा आहे तो काँग्रेसकडे आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये काँग्रेसला भाजप खिंडार पाडणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। याआधी पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये आपण पाहिलं होतं शिवसेनेमध्ये उभी फूट पडलेली होती आणि आमदारांनी भाजपचा 6वा उमेदवार निवडून दिलेला होता। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये नेमकी काय खलबतं होत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। निश्चितच चेतन, आता 4था उमेदवार भाजपकडून दिला जातो का आणि तो जिंकून आणण्यासाठी भाजप नेमकी काय खेळी करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। त्यामुळे बैठकीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।